नमस्कार प्रेक्षको. पार्टी आहे पार्टी 3 मागील भागात काय झालं बघूया. गुड्डे आणि भिंगरीची पार्टी करायची ठरते. बरं नुसती पार्टी नाही तर फक्त पोरींची पार्टी करायची ठरते. ठरल्याप्रमाणे सगळी पोरी कामाला लागतात. आता पार्टी म्हणले की कांदे आले, लसूण आले, मसाले आले आणि चिकन या सगळ्याची जुळाजुळ आलीच की. त्याप्रमाणे पणी आणि ऋतूने कामाला लागायची तयारी सुरू केली. आता इकडे पोरांना पार्टीला बोलवायचं नाही असं ठरलं असताना पण भिंगरीने बरोबर राजाला आचार्य म्हणून पार्टीला बोलवलं. ऐकल ती भिंगरी कसली. अहो तिचं असं म्हणणं आहे की गावात राजासारखा आचारीच नाही दुसरा. राजाच्या हाताला लय भारी चव आणि तिने बरोबर राजाला घेतला मिळत. आता पार्टी करायची म्हटलं की ठिकाण आलंच. मग गुड्डीने काय केलं, तात्यानं बरोबर मस्का लावला आणि मळ्यात पार्टी करायची परमिशन मिळवली. इकडे सोन्याला जेव्हा कळालं की ऋतू पण पार्टी करणार आहे तर सोन्यानं लगोलग तिला सांगितलं, चल तुला पोल्ट्री 5 कोंबड्या देतो आणि नुसत्या कोंबड्याच नाही तर तुला आहे ना 5-10 किलो कांदा पण देतो. असं म्हणून सोन्या ऋतूला पोल्ट्री घेऊन गेला. आणि त्याचवेळी गुड्डीने वजाला पैसे दिले आणि सोन्याच्या पोल्ट्रीवरून कोंबड्या आणायला सांगितले. वजाने 5ची नोट खालीवर बघितली आणि गुड्डीला काय न विचारताच कोंबड्या आणायला तडक निघाला. पणीवर जळण घेऊन यायची जबाबदारी होती. जेव्हा ती जळण आणायला गेली तेव्हा तिला कळालं हे जळण तर गणाभाऊचं आहे. मग काय, पणीने जळणाच्या बदलात गणाभाऊला पार्टीला बोलावलं. इकडे सोन्याला ऋतू पोल्ट्रीवाला म्हणल्यानंतर काय करू आणि काय नको असं झालं होतं. मग काय, सोन्यानं बघता बघता ऋतूला 5 कोंबड्या फुकट देऊन टाकल्या. आता फुकट कोंबड्या दिल्या म्हटल्यावर ऋतूने पण सोन्याला बोलवलं की पार्टीला. सोन्याने वजाला पैसे देऊन सुद्धा एक पण कोंबडी दिली नाही. मग काय, वजा हात हलवला गुड्डीकडे. गुड्डी तर बोलली आम्हाला कोंबड्या मिळाल्यात, तुझ्या आता आम्हाला काही गरज नाही. अहो पण वजा तोंडाला कोंबडीचं रक्त लागलेला माणूस आहे. पार्टीला येणार म्हणजे येणार असतो. मग काय, आता काय काय होणार, जशी तुम्हाला उत्सुकता आहे तशी मला पण आहे. चला तर मग बघूया काय काय घडतंय पुढे. बघतो तुम्ही कसं करताय पार्टी. तुझ्या मारायचं नाही, केस करून कोर्टात तुझ्या मारते म्हणून. जातोयस का नाही तू? नाही जाणार, तुझा काय संबंध नाही बोलवायचा मला. बया बघ कसा मस्तीत बोलतोय. मस्ती कोणाची काढते. मी बसीन, लोळीन, झोपेन, तुमचा काय संबंध नाही माझ्याकडे. बघायचं नाही तुम्ही. हाल इकडे. झालाय जाऊ देत, हाड पण तिकडे येत नाही. जा बस तिथंच बस. हा वाज घेत बस. बघते मी पार्टी कशी करताय. पार्टी करते तुम्हाला ढेकळ येते ते पार्टीची. पार्टीचा बादशाह इथं बसलाय. वजा चालताव तुला आधीच सांगते. वजा तुझा संबंध नाही मला चालताव म्हणायचा. तुझं काम कर. कसं पाहिजे आपल्याला. चला आपण आपला आवरेत वाज देऊयात त्याला. वाज घेत बस. हा कोणच कसं नाही आलं. पिंके चटई आण ना, आपण अंतरू इथे. अध्यक्ष इथं काय करायलाय? काय नाही, बसली झाडाखाली का बसू नाही का? होय, इथं माहित नाही का तुला प्रवेश बंद आहे पोरांना? माहिती जाते पण अगं त्याच्यात बरोबर नको टाइमपास करूस. ती काय करायला इथे? हवरे त्याला नीट पकड की गुड्डे. हाय का उलट बघ भैया. यांचं काम आहे पार्टी करायचं. चटे हातरा येणे चटे साधी. पार्टी पोरांनीच करायची असते. पोरीसनी जमतंय. त्याचा बाजार आईचा सगळी सरकव तिकडे सरकव. पण आलीस तू? हा. जळण कुठे? येतय मागणं येतंय. अगं पण आता हवं होतं ना. अगं येतय की मागणं. तुला आलं म्हणजे बास ना. कधी येणार? 15-20 मिनिटात. बरं ठीक आहे. पण कोणाला आणायला सांगितलंय? मी तर सांगितलं ना कोणाला घ्यायचं नाहीये म्हणून. येतय मागणं. कुणाला नाही सांगितलं, येतय मागणं. अच्छा ठीक आहे. आणि भिंगरी आणि ती कुठे राहिली ऋतू? ती येते मागणं. ती भीती मागणं. बरं ठीक आहे, आवरा मग. आता काय करायचं? विटा आणायच्या आहेत. जा पण या पीठ जा. आबर झालं आल्यालाच कामाला लावतीस तू तर. हो मग काय तुला इथं पूजा आणली हवे. जा चला आणू. आता यायला काय इटारून चल. इथे मांडूयात का? हा मांडा चल मांडा. चल मांडा जरा गाबायचं काम नव्हे. नीट मांडा. काय तसं नसते यार. गुड्डे कोण येत नाही. येऊ का मी लगेच आलो बघ.
बसतो तिकडे गप्पा, अजिबात येऊ नको इकडे बावट कुठला. बघ दळालाच तर झालं असतं का नाही. पण का नाही आलं अजून दळण? अगं येतंय की थांब. मांडा मांडा चल मांडा. लय बोललो ग पिंके. काय करणार आहेस? अरे भांडू नका, आधीच तो बसलाय तिकडे. भिंगरी पण नाही आली आणि ऋतू पण नाही आली यार. बोललास तू परत बोललास. कशाला बसवली हाकलायच होतं. दुसरं काय काम करू तोपर्यंत. काय आता करायचं सगळं मसाला पिसाला. ए गुड्डे ही काय करायला लागलीस? पातेलं ठेवतीये. कप्पा माझे असं कोण ठेवतं का? का काय झालं? अगं ही गॅस आहे का? ही चूल आहे ना? हा अगं तुला लय मोठा जाळ असतो, पातेलं सगळं काळ होईल, परत वापरायचं नाही का तुला? मग काय करायचं आता? अगं त्याला खाली माती लावायची असती. तुम्हा शहरातल्या पुरींना काय कळते इकडे. पिंके उठ ग. माती लावायची. हा माती लावायची. मी पाणी वाटते घे की पातेलं. भैया सगळं सांगायला लागते. इथं का बसलाय? चला ना तुम्ही पण. हा चला चला चला. तुमचं झालं सगळं आवरून? एक मिनिट. ए तुझं काय काम आहे इकडे? ए मला ऋतून बोलवलंय म्हणून मी आलोय. ऋतू कशाला बोलवलेला? ह्याला नव्हतं बोलवायचं. आणि तू मगाशी काय शानपणा केला की ह्या लाईनच्या पार मी येणार नाही म्हणून. कसं काय आलास? मी येणारच नव्हतो, ती चल म्हटली म्हणून मी आलो. होय की नाही ग? हो मी वजा चालता हो. नीट सांगते, चालता हो इथनं. जा लवकर. अगं असू दे ना प्रणया. असू दे घे. ऋतू तुला काय कळत मी नाही काय करत. मी गप्प बसतो. पिंके मारते माती मारते त्या डोक्याला. ए नको नको जातो. जातो. मी लावत. बंदीत काय आहे? अरे लय आगाऊ बेन आहे बाया. कसं लिहून देतेस ग तू? कसं बोलवायचं? अगं मला वाटलं ते एकटे बसलेत ना म्हणून बोलवलं मी. तू नाही त्यांना ओळखत. ऋतू कांदे आणलेस? चिकन कुठे आहे? अगं चिकन प्रेम घेऊन येणार आहे. प्रेम सोन्या घेऊन येणार आहे का? हा. अगं पण त्याला का सांगितलं चिकन आणायला? अगं गुड्डी आपल्याला ते कट करता येणार आहे का म्हणून मी त्याला बोलली की कट करून घेऊन ये. अगं हे कांदेच तेवढे पुढे आणलेस, महत्वाचं चिकन तर पाठीमागेच राहिलंय. नाही ग येतोय प्रेम घेऊन, ते जरा कट करायचं नाही का त्यामुळं. कुठे त्या सोन्या विश्वास ठेवायला लागली. पण पाणी आणखी जरा. अगं पण अजून जळण नाही का आणलं? अगं भैया किती वेळा सांगायचं येतय मागणं येतय मागणं. अगं पण कधी येईल येते मागणं? तुम्हाला थोडा दम नाही का? कड काढा की जरा. तोंडावर पाडायची आपल्याला. एक तर त्या माकडाला बघून ना माझं आधी डोकं फिरतंय. मी काय म्हणते, मी कशाला आलोय इथं? हा दडत्या दळण्याचा पत्त्या नाही, तर ती कोंबडी पण आणली नाही, नुसती ती पातेली रंगवली, ती वाळली पातेली. उगाच आल्यागत वाटायला लागले मला. उगाच नाही, मला वाटत माकडाची नजर लागली. बघ कसं बघतंय. डोळा त्याचा असाच इथं ठेवलाय चुलीवर. काय नाही आणलं बाबा अजून. मी येणार पण नाही, असंच उपाशी मारणार तुम्ही. वजा तिथं आली ना खूप मार खाशीला. ए गुड्डे केस कर बर का केस. तुझी केस टाकच बाबा, मी पण येते बघायला. ओय माझ्या बाजूने माझ्या बाजूने. तुझ्या बाजूने कशाला? तुझ्या विरोधात. पिंकी राहू देत. सोन्या कुठे राहिलाय काय माहिती. त्याला घेऊन नको येऊ म्हणून. तिकडं बघा. राजा किती इकडे तुला उगत तर असं नको दे इकडे. अगं नको असू दे माझ्याकडे. घेते ना. हा हा ए वजिरा अरे इथं का बसलेस पटकन मांडून. मग काय करू नाचू का?
तर अरे बसलाच काय इथं जा साठी घेऊन आलाय वाटतं साठी घेऊन परत इथेच बसायचं आहे हा कळतंय का? तर कळतंय वजिऱ्या अरे जेवण बघ आता कसं हडकं खातो हडकं तोंड बांधून का का अरे बघ तू बघ टन वाजलं मटन शिजलं टन वाजलं मटन शिजलं हाडानं दुखती दाढ सजनी रतारवाड ग हाडानं दुखती दाढ सजनी रतारवाड ग रतारवाड ग राजा इथे कोणी बोलवलं कोणी बोलवलं तुला इकडे अगं तू का चढली जेवढी तुला इथे कोणी बोलवलं तुला मी बोलवलं होतं का इथे पार्टीला अगं कुठे त्याला मी घेऊन आली कावती कशा पाय अगं भिंगरी ह्याला कशाला आणलं इकडे आधी तू सकाळपासून माकड तिकडे बसलाय आणि आता हा अगं गुड्डे अगं बिस्कुटवाडीत आहेत का कुठं आहेस तुला माहित नाही वी पार्टीचा इशय निघला किंवा राजा सगळ्यात पुढं असतोय ह्याच्या हातचं चिकन जर खाल्लं की नाही अगं इडी उचिली इडी तो काही नसता राजा नाही म्हणजे आचारी राजा आहे आचारी राजा असं म्हणती अरे तीच बोलती ना मग तू का बस तू ह्याच्या हातचं जर चिकन खाल्लंच की नाही खातच राहशील अगं येडी होशील येडी अगं भिंगरे तुला कोणी सांगितलं आपल्याला आचारी हवाय म्हणून ही मुलींची पार्टी आहे ना आता आलाय का हाकलून कसं द्यायचं का ह्याला बरं दिसतं का ते आचारी राजा काय मला कामाच लावते आता राजा हा चल कामाला लाग ते कांदे दिसतात ना कापायला घे हा 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 काय लवकर जा आल्यापासून वाट लावायला सुरुवात केलीस उचल पहिला ते नीट कर की तुला सांगितलेलं याला आणू नकोस म्हणून तुला राग आलाय का जाऊ दे ओ ग चल या थांब ग भिंगे तुला सांगितलं ना कोणा घेऊन येऊ जाऊ दे चांगलं जेवण हे काय खातं यानं टाइमपास आहे हा अगं ते काय तर यायला राजा अरे ही काय पुसगवणं का अवतार केलायस ए बुजगावनं तो माझ्या कच्चूम आहे ए कच्ची थिंकिंग पडली की नाही भाड जेवण काय कोचिल गेलास तू वजा तुला सांगितलं लवकर बाहेर वजा वजा सच नॉनसेन्स तर मुलींनो कसा दिसतोय मी बिनकामाचा आचारी आचारी विदूषक दिसतो विदूषक काय बुजगावनं दिसतंय छान दिसतंय राजा ए कुठे विदूषक काय विदूषक माझं गुंडच पाय दिसतंय भांडणाय गुंडच दिसतंय तर मुलींनो आचार्य राजा तुमचं मी स्वागत करतो काय खाणार आहात बोला माझ्याकडे बऱ्याचशा डिशेस आहेत त्यातल्या चिकन फालुदा चिकन रान चिकन बकरा चिकन पेट्रोल चिकन आंबा बोला अगं सगळ्यात पहिल्यांदा आपण आमरस करतो का नाही आमरसामध्ये चिकन टाकायचं झाला चिकन आंबा बाया कसं लागायचं लय भारी लागतं काय पण करू नको ए राजा मग तुम्ही म्हणलं गोडच लागणार तू खा दे बस इथं आम्हाला खाऊ देत सांगते ना काय करायचं ए पुरीनो कोण काय करणार भिंगरे तू गप्पा बस राजा तुझ्याकडे बघून मला काय वाटत नाही तुला काय येत असेल तुझ्या डिश ठेव बाजूला कोंबडा रस्सा बनव सर्व राजा कामाला लाग चल आपण दोघं खरं अरे चेष्टा केली रे. तुला मारून माझं कसं व्हायचं ए काय तोंड बघताय बसा खाली मुलींनो जळण नाही आणलं तुझा जाळ जळण येते शांती माणसं कधी बोल की जरा तोंड बंद ठेव आणि काम कर तुम्ही काय इथं पुतळा झालाय करा काम
आचार्य आहे मी. माग बस गुड्डे जरा. माझ्यावर साहेब झाला तुम्ही. ओय तुझा आवाज कमी कर. तुला इथे येऊन दिलं ते बघ आधी. गपचूप कालवण करायचं निघायचं. ए पिंकी ते टॅमॅटो ही का काप. कधी येणार आहे? अगं तहसीलदार झालीस मी. लसूण झाला हे मी टोमॅटो कापू का? चाकू पहिला बाजू. ठीक आहे ए, ते. गुड्डी ते दे गं. मी काय करू? बस तुला गुड्डी माग तर की ग. तुला पाहिजे मुलाय. तिकडे जागा काय झोपाय ठेवल्या वय. बघ की माग. का? मी कुठं पण बसीन तू ग बस. ए भांडू नको. राजा होय होय गुड्डे. गुड्डे हे काय आहे ग? राजा आचारी आहेस ना तू? हो ही लय भारी आहे. आता लय उशीर झालेला दिसतो या. एवढं जळण घेऊन आलोय पण 4 जणांचा वसूलच काढतो. 4 जणांचा एकटा हाणतो. हे का बघतोय? अगं जळण व्हायचं आहे. चुलीला कशाला जायला लागलाय बघ की. फुकाय पाहिजे का नाही धूर होईल. तुझा टोमना कळतोय मला. अरे दम बिम आहे का नाही तुला? तुझा जाळ करेल इथं. येतय जाळान. पण ए तोंडाला आवर घाल बर का. न तोंडात ती चटणी टाकीन ग बस. राजा धीर तुला सांगितलं होतं आणू नकोस म्हणून याला. ह्याचा जाळ करेल मी. लगा झालं काय? हाय हाय कधी ना सांग. ए नासक्या वगैरे आलायस काय तू बी? हा पार्टीनं असायची वाट बघते मी. देवासारखं धावून आलात बघा. आणलंय बघ जळण. आले ना घ्या आता जावा. येत होती. वाळलं खट आणलंय. लय उपकार झाला बघा. पण हे आता ह्यांचं काय काम आहे इकडे? जरा दम. एवढं सगळं मी कसं आणलं असतं एकटीनं. थोडी मदत घेतली त्याची. कुठे काडीपेटी कुठे? अगं त्या पिशवीतच असेल. राजा काडीपेटी बघ. मी लिस्ट दिली असती तर 1 नंबर मध्ये सामान आणलं असतं. ए टेबल बोलणारे कुठे गाडी पिटी? ए राजा तू आचारी कशाला बनलायस? अगं आचार्य म्हणून काय तुम्ही आणा नाही मग. ही शोधा यार पटकन कुठे ठेवली बघे. इथलं बघ राजा. लगा जळण बी मी जाणायचं आणि काडी पिटी बी मी जाणायची वीर. अगं निज भाऊ अहो तुम्ही अख्ख्या गावाला आग लावली आणि चुलीला आग लावायला काय अवघड आहे तुम्हाला? असू बी बर वागायचं लगा चांगला. हा ए पूर्ण आवरा की. राजा राजा हा अरे पातेल बितेल कुठं आया? काय चित्ताया घ्या इकडं ठेव वर. ए वजा माकडा दिसली का चूल कशी पेटली ते. आता पार्टी पण होणार सगळ्यांना चिकन पण खाणार. ए गुड्डे तुमच्या पार्टीत राजा चालतोय गाणं चालतोय या. मला आज काय करताय? माझ्या काय एवढा अत्याचार करायला लागलाय? होय. अरे ती दोघं कामाची तर येते. पण तू काय करतोय सांग की? हा इथं जाय बी लागला आता. थँक्यू का ना भाऊ. मी पण काम करू लागतो की. काय नको. आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? घरघर वाटतंय. आता कसं वाटतंय? घरघर वाटतंय. वजऱ्या पचका झाला. ए पोरीनो हे गार्लिक कसं सोलतात? कर्म माझं. लसूण म्हणतात त्याला. इकडं आण. आणि हे ना असं असं फोडायचं आणि एवढे नक वाढले आणि त्याचा उपयोग कर. चल बघ असं. हे बघ बरोबर. हा क्लीन क्लीन. चाल लवकर जाऊन जरा रस्ता वरतू. पोरींनी पार्टी केल्या मला. जोरातच असेल नियोजन. जातो. अध्यक्ष येतो का बसले? अध्यक्ष चला की. तुला पण बोलवलं? मग मला बोलवलं नाही काय नाही. तुम्हाला बोलवलं नाही? मग इथं कशाला बसलाय? वास घेत नुसता बसलाय. चला मी आहे की. चला चला. नाही ते गुड्डीला की नाही जा.
4 वेळा हाकलून देते मला. बरोबर विचार तुम्ही जाऊन बसेल की माझ्यासाठी लागा तेवढं म्हणा की अध्यक्षाला म्हणा. अहो अध्यक्ष तुमच्यासाठी बसेल नाही नवरा कोणासाठी बघा. लावलं आणि मला नुसतं खरं मी त्याच ना जात आहे नुसतं कळवतो लगेच या लगेच आलोच. अजून काय शिजवलंच नाही मोकळच कशाला ठेवलंय. अरे हे काय शिजलंय तुला दिसत नाही बघ. मग काय करताय मग तुम्ही काय आवाजच बसलाय का. आता तू आलाच की टाळे वाजवाय जा काम कर जा. ए तुला कोणी बोललं इकडे. अगं गुड्डे ए तू थांब. काय रे कोणी बोलवलं तुला इकडे. अगं गुड्डे काय तुझं. मीच बोलवलंय त्याला. आत्ते भाव आहे ग माझा ते असू देत. अजून कुणाला कोणाचं बोलवायचंय का काय. नाही झालं. अरे गुड्डी मी काय म्हणते तेवढं जरा अध्यक्षाला बी जरा बोलवलं असलं तर. हाय ना तुला पण त्या बाजूला जाऊन बसायचंय का. नाही नको कामाला राजा भाऊ तुम्हाला कोणी आचार केलाय तिला असं ठेवते ती ही जरा बाटली ह्यात काढा. नको शिकू मला. आज लई मजा येणार आहे. आज पहिल्यांदाच ऋतूभर पार्टी करते मी. तर वजा ए वजा अरे इथं काय करतेस. मला का सोन्या पातेल्यात काय आणलीस. काय काय चिकन गावात एवढं चिकन आता का संपणार आहे तेव्हा सोन्या मी पण येते तुझ्यावर. तू तू कशाला सांगी गुड्डीला तुझं ऐकते गुड्डी येऊ दे मला वज्राला 2 तुकडं खायला मला. 2 पीस ए हजे इकडे. प्रेम चिकन आणलंस तू. मग अरे आणलंच नाही अगं 2 आणले पातेल्यात. बघ गुड्डी मी तुला म्हटलेलं की नाही प्रेम आपल्याला खूप मदत करू लागणार. बघितलं आणि सगळे बघतायत. काय झालं असेल तिकडे बघून आता चुलीकडे बघा. काय अरे लाग कामाला. म्हणजे कुठे तू माझ्या हाताखाली दिला आता कामाला. सोने नाही लक्याला पण घे दाना भावाला पण घे. आवरा पटापट. ए सोन्या ये की तिकडे थांब की. सोन्या इकडे मी सांगतो तुझं पटपट पटपट पट करायचं. हा हे तर हा राजा काय का होते अगं राजाचा आचार्य मी काय करू. तू गणेश भाऊ तू लसूण झालाय टॅमॅटो चिरतोय का. नाही तसलंच चिराचिरीचं नवं इकडलं सांग. मग जरा तुम्ही आग लावायचं काम करा ना. मग जाळ घालतो नुसतं बघ. ए पुरी नो आवरा लवकर. राजा अगं किती दमानं कधी वयाचं. आचारी तुला बोलायला आम्हाला कामं सांगितली. अगं मग मी एकटं कसं करणार सगळं. ए पण खाली काय तोंड आवर कसं आहे. हसू नको पिंके. फुकट काढून खाणारा एक बाहेरच बसलाय. ए जास्त आणला लवकर इकडे आण. ओके ताई. हा इधर टाक. तू हाताखाली आहेस माझ्या. किती टाकायला मला माहिती. हा. टाक. तेवढा टाकू. हा टाक. हा बाई ती बघ भिंगरी काय अगं निघायचं आहे का ते
माझी हुशारी तुला अजून काय माहिती अगं एका बुकीत तोडून राहू देत हे बघ पहिलवान भिंगरे मी लसूण फोडते सोडून द्या भिंगरे राजू चांगला खायचा बाबा अरे सोन्या काय तपचुरीत गेला काय सोन्या ए सोन्या अरे काय अहो काय काय ती कांदा कस चिरते ती बघतोय बघाय नको बे कशानं कशानं काय माझ्या डोळ्यानं बघतोय तुम्हाला काय होतंय अरे तू इथं हाताखाली इकडे ये. गणेश भाऊ गोष्टी झालं बा हो राजे शेठ आलो तो ए लसूण ए लक्या लसूण काय ए सोन्या अरे लसूण घे की लसूण हे गुड्डे ती लसूण भरून दे घे लवकर अरे थांब की दम नाही तू येडा झालास म्हण की राजा तुझं तर ना काम कमी आणि बडबड जास्त चालली आहे थोडं बरं जाऊ दे मला तिची काय नाही नाही काय नाही ए कुठे काय उठसूट सारखी राजाला बोलत्या तिला काय पण आहे की त्याला पण बोल की तू गप्पा बस ए भिंगरे अगं मी काय केलंय मला बोलायला ए गप तू ए धर टाक का नीट आलं नीट 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 राजा या चुलीत घालेली पिटवीन तुला बरं का हा जळाला मी आणलं आणि इथं जाळ घालाय मी आणि मला हे करतो तुझी तुम्ही वाघ आहे वाघ सोन्या पण नसा त्यांच्यात अरे मी आपण आहे इकडं माझ्या जरा तरच खावा गेलं ए लक्या अरे चिकन घे की ए सोन्या अरे फुल्ला बिल्ला का चिकन घे किती अरे घे तू की दम नाही बे तुला कधी जाईज लेव ए गुड्डे कशाला हाताखाली दिले याला पाहिजे नाही इथं अरे त्यात मीठ टाक मीठ अरे मग काय सांगायत नाही तिकडे कुठं आता मीठ दे त्याला मीठ दे ती बोललंय ती ऋतूकडे बघून ए राजा मीठच फेकून हानील बघ डॉक्टर तिकडे ती घेऊन जा त्याला अरे बास कर टाक तेवढं मीठ अरे नीट टाक हा आली नीट ते लक्या अरे हळद घे ए बिगरे अगं हाय दे की ए लक्ष्या डोळ फुटलं मी तुझं घे की हाताने मोकळी दिसली बाई मी ये वशीर कर राजा लय शहाणा होऊ नको बरं का सगळी लागा काम आम्ही करतो या आणि तो आचार्य झालाय जो आमच्या हे लक्या अरे मसाला दे वय वय दे तुझी दे ना राजा आज होईल का तुझं होणार की ही तू गबाळी दिली की हाताखाली गप्पा बसूस का कसे तू डॉक्टर झालेस काय माहिती मी जाणार तू बरं झालं ग बस उठू नकोस मला भ्या वाटतंय गप खाली बस लक्या बेस्ट पेस्ट देऊन ये वय वय दे सोनी हा थमचा टाक आणि इकडे ती दे करपल हलो 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 म्हणा हलो करपल खाली ध्यानच नाही
त्याला राजाला कोणी आश्चर्य केलाय काय माहित की आश्चर्य बनेगा ये साला मॅच पाहिजे तुला का तिथं एक नंबर वास येते हा लक्या काय कर ही पातेलं का नाही खाली उतर आणि ती पातेलं घेणे वर ठेव ए सोन्या सोन्या अरे ती पातळी आणि इकडे आणि ही पातळी की खाली सरा सरा उठा उठा नीट ठेव ए, टाकतो का अडकटायच काय रे सोन्या तू बस जा तुझ्या जाग्यावर ज्या कामाला आलास ती काम करत जा ए मास्टर शेफ होते का तुझा आज लक्या काय म्हणले अहो राजा भाऊ या तोंडात चंपू बघितला तुम्ही इंग्लिश मध्ये शिवी दिली वाटतं मला शिवी अहो मी नसते का बघितलं असं ए गुड डे तू काय म्हणलं तर चालतंय मला पण इंग्लिश मध्ये शिवाय द्यायचं नाही तर मी खपवून घेणार नाही सांगतो तुला राजा अरे ती शिवी नाही मग काय शेफ म्हणजे आचारी आश्चर्य म्हणते मला तू पण ती शिवाय दिली आणि कोणावर ओरडलास कोणावर ओरडलास अगं होतंय की नाही थांब मी तिकडे आली. अगं अगं इथे येऊ नको ग बस बघ 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 हाय का हे काय अजून काही शिजलं नाही राजा अजून शिजलं नाही हे इकडचं पातळ तिकडे तिकडचं इकडे काय चाललंय तुझं दुसऱ्यांकडनं फक्त काम करून घेतोय अगं ही काय रताळी ती विचित आहे ना कोंबडा आहे की ही चांगली किती वेळ लागतोय पण अगं मला माहिती आहे तो मी आहे विचारत आता तू कुठला सगळं तुझ्यामुळे झालंय कुठे ती काय बटर बिटर नाही होय कशी चाललं लगेच चिकन आहे चिकन त्याची बाजू घेऊन तू हे देऊन बस पहिली जबरदस्त तुला काय कळत नाही मला हे बिड्डे जा ती चाकू ठेवतो तिकडे काय तुम्हाला काय हसाय इथं तमाईत चालू आहे गुडे आचार्य म्हणून आलाय आणि पोस्ट बांधून इथं उभा राहिला रे हे आचार्य तुम्ही असला हा करायला आम्ही आणि हे उभा हिला हिला सांगा ते तिला काय बोलू नको नकल ये रे बाकीचं ह्याला राहू दे उभा अख्ख्या गावात माझी इज्जत कोण ना कोणतरी काढत असते या बन आचारी पण वाचले भारी याला येतोय ना काय झालं बघून आली बस जाऊ वाच घेतला जाऊ आईला तिंगच्या तोंडाला पण वाचले भारी तुम्ही माहिती काय जर मारले जरा सांभाळ तिकडे घालव लक्या तिकडे घालव तिला जाऊन बसतील बघूया राजी रे तुला काय बोलवायचं होत नाही ते नको ए, अरे, परत मला भांडाय किती परत अरे तू इकडे ये. तुला जायचंय जा, 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 जा. वाज घेऊन ये जा वाज देते ती जा राजा राजा पुरी काय नुसत्याला का वासाव फुकती द्या का काय फुकणे बेड घ्यायची त्या तुम्ही आला माती जी ती तेव्हाच घेऊन जात्या आय नीट बोलायचं कर गापूची हं? मला काय वाटतंय कुठे जरा मीठ कमीच आहे वासावून तसंच वाटतंय बघ असं म्हणते काय नाही लई चांगला वास येतो, लई ए तू छान गप, गप. राजा मीठ टाक मीठ टाक नको नको मला असं वाटतंय नाही मीठ त्यात थोडं अगं, खरं ठेवायचं. मला वास कसा येत नाही चांगला माता तुम्ही पण नाही मला वाटत ते शिजलं बी नाही आणि वास नाही राजा राजा तू काय कामाचा नाही इतकी चिकन खाती वास तुझ्या वासाने झालंय. डोक्यात पडलंय तू. मी काय तुझा बाबा तुम्हाला अगं कुठे मी आचार्य मी केलंय का नाही ती मला तुझा विश्वास नाहीये वास तरी जोरात यायला लागलाय तुला सुरण्याचं तेव्हा माहिती किती आहे हे भांडायला लागले ते तर असं करतो जाऊन टेस्ट करून येतो कशी झाली ती जोरात झालंय
चालू दे तुझं चालू दे. आला का भारी झालं या झणझणीत आहे. ए अरे अड्यानो ए ऐका मीठ आहे बरोबर बरोबर ए थांबा मीठ बरोबर आहे. चिकन शिजले की नाही बघ तुम्ही. थांबा बघू त्याला. हा खाऊन बघा. फुक फुक पोळल. हा नीट खा. नीट आहे का बघ शिजले का पण बघ हा म्हणजे कळलंच काय होतं. हा बघतो की तुला कळत नाही. अरे तोंडात टाकायचं. हा काय तर शिजलाय का? नाही रे जरा कच्चा आहे. बरं तू शिजल शिजल. ए बस ऐक शिजल. मीठ आहे ना, मीठ आहे ना? मीठ बरोबर आहे. मीठ बरोबर आहे. अरे एक मिनिट ही तर काय करते वाजा काय कुठलं पेढा बघून पेढा खाल्ला वय अगं पेढा कुठलं कोंबडं खाल्लं कोंबडं. ए थांबा एक काम करूया. बघूला टाका ह्याला बघू. ए नाही नको जाऊ दे. हे जाऊ दे. हा काय करू याला? अरे काय अरे मी काय म्हणतोय उलट टांगायचा आता याला. मी काय म्हणतोय असं पण मी आलोय की नाही असं पण मी खाल्लंय मग आणखी जरा टेस्ट करतोय की. अगं मी काय म्हणतोय कुठे आता ही एवढं आहे का नाही ह्याला बी टाकूया म्हणजे वाढेला. ए, थांब तू मला टाकता का काय करता आणखीन. बस रेषा क्रॉस बाईंदार बारायला का चांगलं झालं. जावा तिथं बसा. तुला पण जायचं त्याच्यासोबत. माझ्याबरोबर भांडण आल्या. चल तुमच्या अध्यक्षाच्या कुठे ए डॉक्टर बस तिथं. भांडा भांडा अजून एकदा भांडा. हे गुड्डे इकी जाऊ दे सोड. पण मी म्हणते आपल्या पोरीची पार्टी आहे पोरं का दादागिरी करायला लागत आपल्यावर. राजा झालं बनून. झालं झालं कुठे हे काय 5 मिनिटात बघ उकळी आली की खायला मोकळे. झालं ना. आता तुम्ही सगळे या साईडला या आम्ही तिकडे जातो. तिकडे काय करायचं? इकडे सगळं साफसफाई करायची आहे. हो हा गणेश भाऊ जरा साफसफाई करू. चल ए सोन्या सोन्या फुटके सोन्या ये इकडलं झाडून घेऊन लागले बसूया. तिकडे ठेव. काय कोटा आलाय बघ की ह्याला. एकदम आव चट्टाई घेण्याच्या बाजूला काय माती टाका त्यात सगळं. कष्ट करू नको कष्ट करू नको मेहनत वाया घालवची सगळी. सोन्या सुंबाट होऊ नको उचलती. जा माग घी ग. माझ्या हातात तोंडाला पाणी सुटलंय. हा टाकलं का? राजा हा. होतंय का? झालं कधी बसायचं बाबा आवर लवकर. मला पण भूक लागली. हा राजावर की सोन्या पत्रावर टाकायला का मला वैरण आणा जायचं. झालं हा करते पुरी हेच आहे. हा गुड डे. गुड डे. भारी केलं की नाही. ऋतू बस की सोन्या. सोन्या बस. गुड डे आम्हाला व्यवस्थित वाट. राजा हा? आता एक काम कर. तू आहे ना हो बाहेर. बाहेर हो. कुठे तो वजा तिथे बसलाय ना हा त्याच्या पण पलीकडे हो. का उठ झालं तुमचं काम झालं आता. नाही खायचं आहे. हे बघ ही पोरींची पार्टी होती. उठ लवकर. तुझ्या बाण एवढं केलंय म्या आणि मी बाहेर घालू देस मी. परत त्यांचं नाव घेतलं. नाही, चल तो. नाही, लवकर नाही, बाहेर बाहेर हो. अगं कुठे मी तुला मदत केली का बिगरे सांग की. गुड्डे थोडस खाऊ दे की त्याला माझ्यातलं मी देते की त्याला. दोन तुला पण बाहेर जायचंय. बाहेर हो. गुड्डे ही चुकीचं आहे बरं का. मला काय दाखवतोस ही चुकीचं आहे गुड्डे. चालता हो. अगं मी सगळं करू लागलो गुड्डे. जा 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 आता तसं पण तुझं काम नाही जा. राजा तू आता जा. अरे जा की जा म्हणल्यावर कळत गुड्डे माझं नाही. तुला शाप आहे. तुला पचणार नाही. ये राजा ये लय मोठा आश्चर्य ती आश्चर्य. तू म्हटलं ते बरोबरच आहे का? तुला बराबर चुना लावला गुड्डीने. तिला जोडणार नाही परत माहिती का. सोडवाल नाही. पचका केला रे तुझा पचका केला. तुझ्यापेक्षा मी बरं लागा एक पीस खाऊन तर आलो. कमी झाली.
एक मिनिट. गाना भाऊ तुम्ही पण या आता. का ग अगं मी जळा नाही आणलं जाळ घालू लागलो शिजवू लागलो. झालं बनलं आता ते. आता पोरींची पार्टी आमची. तुम्ही या का तात्यांना फोन लावू. तात्याला अगं तात्याला पण जेवून जातो की वाईस खाऊन. घे मोबाईल घे माझा. गाणं भाऊ जावा की जाऊ काय गुड्डे माझ्यावर पणे तू खाऊ मला घरापाशी. कुठे अगं थोडे एकच पीस दे की खायला. पण गप्प बस तू. वाढ बोलून मला इथं ढाक लावलीस अरे नाही. आऊ नाही का ना भाऊ. तू ये घरापाशी ये, तुला नाही कोणा बोलू बोल गणभाऊ चांगलं तपलं या गणभाऊ या काय म्हणलं तुम्हाला नासके वगैरे तुम्हाला तर गुड्डीनं पुरा नासवला. जळाली मी नेलं मला जेवणात बाहेर काढले. हमाली केला हमाली राव तुम्हाला. ए बारक्या तुझं काय काम आहे ते. त्याचं छोटं पोट आहे ग काय ग खाताय ते. म्हणजे माझ्या राजाने काय मला ते छोट आहे. जाऊ दे त्याला 2 पिसात टाकते. छोटं पोट आहे ना. जा त्यासोबत तू पण बाहेर. नाही 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 झालं की. चला अध्यक्ष उपाध्यक्ष चला बाहेर वा. बाहेर वा. केला बरं काढला वर आला की माग पंक्तीला बस या. मला सोडून खातेस काय आता खा. हाडके तोड बांधून का तोड बांधून. झालं. ह्याला काय वावळायचं आहे वय. ऋतू तू याला सांगतेस बाहेर जा की मीच सांगू. प्रेम जातो का. मी का जाऊ का हा जातो की. सुरी ठेव इथं. जा आता. सोन्या पुढे बघा पुढे. चप्पल हाय का देणार. पाग निघले बाया. सोन्याला पण काढला वर लग काय निर्लज हसत भारी यायला लागलं याला काय लाज लज शरम वापर आहे का बघ. ये पण माझ्या अंग बस कर की पुरी जनात लगा पुरी जनात पार वाया गेलंय लगा. तोंडाव लगा मारलं लगा नुसतं वासाव पाड बरा. वासाव पाड भरलं तुमचं. तू म्हणत होती बरोबर होतं. याच मी सोडणार नाही कोणाला माहिती का बिगरी सोडून. बिंगरी तुला कामाला लावलं गोड बोलून एवढं कळलं नाही. बिंगरी आता फक्त पुरीची पार्टी. चला प्लेट घेऊयात. पुरी काढतात ना गरम. लगा वजेरा मी लगा घरापाशी लगा जळणाचा ढेक ठेवलेला. ती पणी आली आणि म्हणली जळण घेऊन चला तुम्हाला मटण खाया घालते. एवढं कावळा घेऊन आला तू मला हित नाकारला. आता मी तुमच्या घरी जातो आणि तुमच्या बायकोला सांगतो त्याला भावनं जाऊन हमाली केल्या घरचं जळण नेऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजल्या त्या. आता तुमचं कॅसच काढत बायको संध्याकाळी घरी माझ्या घरात जाऊन बांधणं लावतोस. लावले म्हणून समजा. पत्रावळ्या कुठे आहेत. तिथनं पत्रावळ्या पत्रावळ्या. भाऊ काय तुमची अवस्था. कुत्र्यापेक्षा बेकार. कुत्र्याला हाडकं तर मिळते तुम्हाला तेवढी पण नाही ती मिळाली. मी तुमच्यापेक्षा भारी आहे की नाही. मग असे गेलो रवा खाल्ला आणि माझं काम करून आलो. आता मला कुणी खावा जरी म्हटलं की नाही तर अजिबात खाणार नाही. मी हाच लावणार नाही. खावा आता बराबर ठेणकी जाग्या पडल्या. आता हाय का काय गेलं काय माहित काय गेलं ती. कळलं तुला कळल. बसा ना पिंकी धर. अगं पण ती बाकीचं हे बाया बस ग तू. अगं तात्यांनी तिकडे ते भात आणि हे पाठवले बघ चपात्या ते गोळ्या घेऊन ये. खावा बस 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 बस. खावा परत माझं नाव येणार आहे. वजऱ्या हे काय केलं. गुड्डे पतणार नाही तुम्हाला. राजा गप बसा तू.
वजा हावऱ्यागत बघू नको, मला पसणार नाही इथं. बघणार मी. पोटात दुखलं ना माझ्या, मग सांगते तुला. दुखू दे, बरं होईल दुखलं तर पोटात. चला इथे ये. ऋतू इकडे ये. असून पाहिजे तुम्हाला पण. मला मला हा चला करत सुरू. खावा खावा खावा, पचणार नाही तुम्हाला. ए तू मानके. ए वजा काय गडबड आहे तुझी मध्ये मध्ये? गुड्डे तिकडे बस. मी बनवलेला आहे सांगतोय तुला. राजा ऐक ना, काहीतरी फेकून मार आधी सांगते तुला. ती पीस मार फेकून. मला जेव दे गप्प. सरपंच तुम्हाला म्हणत होतो की नाही तेव्हा ते वजऱ्या गावाला सगळ्या कोंबड्या मेल्याला चालतंय, माझ्या पुरीला बी चालली का काय? चाल उचल त्याला, लाव कार्यक्रम त्याचा एकदा. काय काय हा मी काय केलंय? मी काय केलंय तेव्हा? काय केलंय? ए गणा घे त्याला इकडे पुढं. काय केलंय ते? आज काय करायला लागलाय? अहो काय करताय? काम काय केलंय ना काय सांगतो. करताय? मी कुठं काय केलंय? काय केलंय? ए अहो तुझं काय झालं सांगा ना. काय झालं सांगतो. ए त्याला घे तिथं ताटावर बसव. अहो दादा माझी किटी पार्टी. ए तुझी किती पार्टी थांब जरा बघू पुन्हा. थांब जरा तुझं बसव तिथं ताटावर. तुझी किटी पार्टी वगैरे काय असेल ती थांब येऊ जरा. ए गणा घे ते बघूला आणि रवा घे त्याला चार जरा वाईट, मग कळतंय काय आहे ती. मला काय मला नका रे वा. ए गाणं बाप काढ नका. नको रे मला. ए गणा वत ये ताटात पुढं सगळं वत वत खाऊ दे त्याला. दादा काय केलं? अहो सकाळपासून मेहनत केली होती तात्या. खा खा तू काय केलंय बघ कळतंय लगेच बघ. अहो तात्या त्याला तेच पाहिजे, त्याला खायला पाहिजे. मी एक पण राव खाणार नाही. खातोय का नाही? अहो तात्या थांबवा की तात्या. ए गणा घाल ते सगळं त्याला खायला. अहो चार सगळं. अहो तुझं काय चाललंय? तुमचं सगळं चिकन त्याला खायला देताय का? ए गुड्डे थांब जरा, तुला कळायचं नाही. तात्या त्याला मोठं राजकारण यानं केलंय. अहो तात्या आमची किटी पार्टीचं काय मग तात्या? तुमची किती पार्टी केवढ्याला पडली असती, त्याने डोकंलाही चालवलंय. तुम्ही सगळ्या अडचणीत आला असता. मला कळलं म्हणून मी इथपर्यंत आलोय. अहो पण काय झालं तात्या सांगाल का तरी? थांब जरा तू, याला खाऊ दे, खाल्ल्यावर मग कळतंय. तात्या तुम्हाला सांगायलाच नव्हतं पाहिजे काल. चार गाणं सगळं त्याला. नका नका मला नाही खायचं. एक पण नाही मला खायचं. अजिबात नाही नाही अजिबात नाही. हे बघितलंस का? चार लवकर खा. चार. नाही नाही नक्की. लवकर मी खा. हात पण लावणार नाही मी. लवकर घे. नाही तर नको मला. चल लवकर. हा अनेक राहिलंय बघ, अजून राहिलंय, नको. अजून राहिलंय. खा सगळं तूच खा. डोकं चालू तुझे सगळं खायचं तूच. होय होय. कळतंय काय केलंय त्यानं ती. ठीक आहे कुठलं? ठीक आहे. येऊ का? हा खा. हे हाडू काय हो? हाडू काय ते बी खा. खातो आहे, खातो आहे. हा, खा लवकर. खाऊ दे सगळं खाऊ दे. हे सोड घे. अरे खाताना अडचण करायला लागली. सोड सोड थांब, याला खाऊ दे. अगं दर की रवा लय मार लागतो या. दर 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 तुला हाड पण ठेवत नाही. सगळं खात मी फाडशात पडत. गिळ गिळ पुऱ्या पुढ्याचा कुठला सगळं खायचं तूच. वय वय आता तुम्ही म्हणताय म्हणून खातोय, नाहीतर माझं आजाबाद इच्छा नव्हती काय याची. काय केल्याची कळतंय मग तुला. सरपंच ए अहो खाल्लं बाग घेऊन. हा ना अजून अजून खाऊ दे त्याला. अहो सरपंच पोट आहे माझं पोत नव. खा तू काय केल्याची कळतंय बघ. पोत आहे का काय. गणा भाऊ पार काढायचं जवळ. ए तात्याने सांगितलंय पाच टक्का की पाच येडं बिड झालंय का? पाच मग परत बघतो.
पळते खा की तसंच गिळ की. मी काय म्हणते जरा कट आणा की जरा कट जण जायला पाहिजे. सरपंच अहो हे कटन हिन मागायला लागलं या. खाऊ दे त्याला. अहो नुसतं टोटर लागते ती म्हणून म्हणलं जरा कट आणला असतं बरं झालं असतं. गुड्डे तुला बी नाही मला हॅलो कर संपव संपलं की. कट खातो या. गरम आहे बरं. उठून बस. अरे का ना त्याला कसं काय होईना झालंय. काय सरपंच मला बी काय कळण झालंय. मला म्हणला मी माझं काम केलं या. आता ह्यानं काम काय केलं हेच कळलं ना. ए उठके नारड्याला आलो या. ए बास आहे का नाही बाबा. हा सरपंच अहो ह्यातलं पाक संपलं की सगळंच खाल्लं यानं. घाण्याला पाठीभर खाल्लं एकट्यानं. अरे उठ तात्या अहो काय झाले तात्या केवढं खाल्लंय त्याने. गड्डे हा. मला कुत्र्याकडे हाकलून लावलं होतं ना. तुला हाडक सगळं मिळालं नाही. अबा कसा ढेग लागलाय माझ्यावर. वाट कसा ढेर काढ. अरे का ना त्याला काय कसं होईना झालंय. काय सरपंच मला बी कळना. मगाशी म्हणला मी काम केलंय पण आता ह्यानं काय काम केलंय ही ह्यालाच माहित. आता का मेलेल्या कोंबड्या चारल्या आहे ना. मला पण तसंच वाटलं म्हणून मी तुमच्याकडे आलो ना. मग ह्याला कसं काय होईना झालंय. काय माहित आता ह्यातलं बघा की ह्यात तुकडा ना तुकडा पाक खाऊन टाकला ह्यानं तरी ह्याला काय होईना झालं. या पाक हाडकं ठेवली तिथं ढीग मारून. बस आपली कॅपॅसिटी संपली. आता मळलेला माझ. वजा काय कॅपॅसिटी संपली. उद्या तू नाही पोट बिघडणार नाही माझ्याकडे उद्या दवाखान्यात आला ना मग दाखवल तुला. अगे अख्ख बोकडा घेणारा वजीर आहे आणि तुझ्या 5 कोंबड्यानं काय व्हायचंय मला. अरे का उठू याला. उठे ए वजा उठकी. सरपंच पाक पिंगाळली पाक राव एवढं खाल्लं ह्याला हो बाय बसाई ना झाली ना. आता काय उठू आता याला धुंदी आली या खाऊन खाऊन. तात्या गणा भाऊ तुम्ही सगळ्यांनी ना माझ्या किटी पार्टीची वाट लावली. वजा तुला तर मी बघणारच आहे. वचा इकडे बघ माझ्याकडे. गुड्डे तुला बी नाही मला बी नाही गेलं कुत्र्याला. अरे का करतोस का ना. अहो सरपंच हे एवढं एवढं दिसतंय या आणि ह्यानं 5 कोंबड्या कुठं गाठले हे बघतो या. का ती काय टिकडी आल्या का आलंय पोट त्याचं. अरे का? काय गडे केवढा आणि 5 कोंबड्या ह्यानं खपुल्या कसल्या. उठ बाबा. अजून काय बसतंय का बघ. आता महिनाभर जेवायचं काम नाही एवढं झालंय. माझं डेअरी कोणी बघितले रे. नजर लागलं का माझ्या डेअरीला ना तिकटाचा डोळ्यात घालीन. माझ्या डेअरीकडे बघायचं नाही. श्रीमंताची लक्षण आहे डेअरी म्हणजे. सरपंच जरा हात जाई उठायला. जेवला नाही
खागच आमचं आणखीन आम्हीच हात देतो तुला. निघाला की राव वाघ येऊ. जिसका है पेट वही वजीर शेठ. प्रेक्षक यांची अवस्था कशी झाली माहिती आहे तुम्हाला? तेल पण गेलं, तूप पण गेलं, आणि हाती धप्पाटणं राहिलं. धप्पाटणं म्हणजे अव्यासनी चिकन पण नाही, हाडक पण नाही, आणि हाडकाचा वास पण नाही. प्रेक्षक पार्टी 3 एपिसोड कसा वाटला खाली कमेंट मध्ये सांगा बर का. गड्डे वाढ भरून जेवलं बर का. आपलं सरपंच कुठं आहे रे? सरपंच धन्यवाद. आज तुमच्यामुळं सोन्याचा दिवस झाला माझ्यासाठी. लक्षा बाबा येऊ का मी? जावा तुम्ही. जात. बाय बाय. टाटा. सी यू. आय लव्ह यू. नमस्कार माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो. तर आपल्या बिस्कुटवाडीचे मजेशीर आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं बिस्कुटवाडीचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. तर वाट कसली बघताय? आता लगेच डिस्क्रिप्शन मध्ये जा आणि फेसबुक पेजची लिंक दिले त्यावर क्लिक करा आणि आपलं बिस्कुटवाडीचं फेसबुक पेज फॉलो करा. धन्यवाद.